नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज आपण जाणार आहोत खारेपट्टण किल्ल्यावर. चला तर बघूया खारेपट्टण किल्ल्याचा इतिहास. हा जो रस्ता दिसतोय तो खारेपट्टण बाजारपेठेतून किल्ल्याकडे येणार आहे. आणि ही जी पूर्ण दिसते ही किल्ल्याची तटबंदी. ह्या साईडला आहे ही मराठी शाळा. सुरुवातीला ही पायवाट होती, नंतर त्याचं डांबरीकरण करण्यात आलं आहे. कारण वरती दुर्गादेवीचं मंदिर असल्यामुळे तिथे प्रोग्राम वगैरे होतात आणि त्याच्यासाठी वरती जाणं सोयीस्कर व्हावं त्यासाठी हा डांबरीकरण रस्ता करण्यात आला आहे. आता हा जो आपण समोर बघतोय हा दिंडी दरवाजा, इथे बोर्ड पण लावला आहे हे बघा. आणि आता आपण आलो आहोत खारेपट्टण किल्ल्यावर. हा समोर दिसतोय तो खारेपट्टण किल्ल्याचा बुरुज आणि वरती फडकता भगवा. आणि ह्या साईडला जे आहे हे दुर्गादेवी मंदिर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः हे दुर्गादेवी मंदिर बांधलं होतं. त्याच्यानंतर ते आता त्याच्यामध्ये रिनोव्हेशन केलं आहे आणि आता सध्या हे आपल्याला दिसतं हे नवीन मंदिर. इथे तुम्ही बघू शकता खारेपट्टण किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे. किल्ल्याचा प्रकार, किल्ल्याची उंची, गावाचा हा आहे दिंडी दरवाजा, किल्ल्याचा बुरुज आणि ही किल्ल्यावर जाणारी पायवाट. तुम्ही पायऱ्या बघू शकता, अजूनही त्या अस्तित्वात आहेत. चला तर बघूया किल्ल्याच्या मुख्यद्वारातून जाऊन. इसवी सनाच्या 8व्या शतकात शिलाहार राजाचे दक्षिण कोकणात म्हणजे तळ कोकणात थोडक्यात राज्य होतं. आणि तेव्हा त्याने अंदाजे 785 सनमध्ये हा किल्ला उभारला होता आणि ते राजधानी स्थापन केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत किल्ल्याची ही पडझड झालेली आपण पाहू शकता. बुरुज पूर्ण ढासळला आहे तरी पण तो अजून भक्कम स्थितीत उभा आहे. आपण बुरुजावर आलो आहोत. बुरुज बघू शकता वरून त्याचा कसा दिसतो तो. हा आपला भगवा. आणि समोर हे दिसतंय हे पूर्ण खारेपट्टण गाव, ही वाघोटण नदी, कालभैरव मंदिर, सादरबाई डोंगर आणि ह्या साईडला रामेश्वर नगर. किल्ल्याकडे जाणारा दुसरा रस्ता म्हणजे महाराष्ट्र बँकेसमोरून सरळ घाटी लागते आणि तिथून वरती आल्यावर हे रायरारेश्वर मंदिर, नंतर मराठी शाळा आणि हा वरती जायचा रस्ता. पहिली घाटी होती, आता ती सुधारण्यात आली आहे. मला खालच्या साईडला ही दिसते ही पूर्ण किल्ल्याचीच तटबंदी आहे, म्हणजे थोडक्यात किल्ल्याचाच भाग आहे. बघू शकता हे किल्ल्याचे काय अवशेष. मराठी शाळा. वरती आलो आणि बरोबर ह्याच साईडने म्हणजे घोडेपात्र म्हणून वाघोटण नदीच्या इथे घोडेपात्र पॉईंट आहे आणि तिथून बरोबर वरती आलो की इथं शासकीय विश्रामगृह लागतात. किल्ल्याकडे जाणारी दुसरी वाट म्हणजे घोडेपात्रपासून
वरती एक घाटी जाते. तसं बघायला गेलं तर ही जुनीच वाट आहे. अजून पायऱ्या वगैरे दिसतात, फक्त थोडाफार त्याच्यात बदल केलेला आहे. ही शासकीय विश्रामगृह. आणि किल्ल्याचं दुसरं टोक म्हणजे घोडेपातर. तिथून दिसणारा हा खारेपटण परिसर. आता आपण बघतोय हे घोडेपातर हे ठिकाण आहे आणि ही वाघोटण नदी. आपण पायवाटेतून किल्ल्यावर चाललोय. बघू शकता हा सर्व किल्ल्याचा परिसर आहे. बरोबर इथून शिवकालीन भुयारी मार्ग आहे आणि हे पहिलं टोक आणि दुसरं टोक बरोबर घोडेपात्रीला जाऊन मिळतं. ते झुडपांमध्ये दिसत नाही पण अजूनही अस्तित्वात आहे. आणि आता आपण भेटणार आहोत खारेपटणमधील रहिवासी असणारे ऋषिकेश जाधव, ज्यांना खारेपटण किल्ल्याची आणि खारेपटण किल्ल्याच्या इतिहासाची बऱ्यापैकी माहिती आहे. नमस्कार, मी ऋषिकेश जाधव. ह्या खारेपटण किल्ल्याच्या पायथ्याशी माझं घर आहे आणि थोडीफार इतिहासाची आवड असल्यामुळे ह्या किल्ल्यासंदर्भात इंटरनेटवर असलेली माहिती आणि काही पुस्तकात असलेली माहिती अशी एकत्र करून मी याचा थोडाफार जो अभ्यास केला आहे तो मी तुमच्यासमोर मांडतो. खारेपटण किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. याच्या तिन्ही बाजूने खंदक, एका बाजूने जी आपली बारमाही वाहणारी शुक नदी, तिचे संरक्षण असणारा असा हा किल्ला आहे. आणि या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथून कोल्हापूरमार्गे येणारा जो भुईबावडा घाट आहे तो खारेपटणमध्ये जिथे उतरतो तो पूर्वीचा घाट असून त्याच्यावर लक्ष ठेवणे, तसेच आत्ता सध्या जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्या संपूर्ण रस्त्यावर लक्ष ठेवणे, याच्यासाठी हा किल्ला खूप फायदेशीर होता. आणि त्यासाठीच सुमारे 1200 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 785ला या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि 820पर्यंत त्या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं असं नोंद आहे. आणि त्यासाठीच हा किल्ला शिलाहार राजांनी आपली राजधानी म्हणून निवडला होता. आणि या राजधानीवरून त्यांना साधारण त्यावेळेच्या दक्षिण कोकण असं जे म्हटलं जायचे, म्हणजे आत्ता सध्याचा जर विचार कराल तर गोवा, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि रायगडपर्यंत या सर्व दक्षिण कोकणवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला खूप उपयुक्त होता. आणि राजधानीचे शहर असल्यामुळे आणि राजधानीचा किल्ला असल्यामुळे ह्या किल्ल्याचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. अगदी ब्रिटिश काळात राजापूरच्या वखारीचा फिलिप गिफर्ड नावाचा जो गव्हर्नर होता, अधिकारी होता, त्याला इथे बंदी करून आणलं गेलं होतं. म्हणजे आत्ताच 15 जानेवारीला त्याला बंदी केलं होतं आणि 20 फेब्रुवारीला अनाजी पंत सुरणीस यांनी येऊन इथे त्याची सुटका केल्याची नोंद आहे. असा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला आता कालोघात 1200 वर्ष जुना झालेला असल्यामुळे खूप पडझड झालेली आहे किल्ल्याची. आणि आता खूप एक साधारण सुस्थितीत असलेला बुरुज वगळता बऱ्याचशा गोष्टी इथे नासधूस झालेल्या आहेत. पण किल्ल्याचा दुसरा भाग त्या साईडला ही जाणारी वाट आहे आणि हा एक बुरुज आहे इथे आणि ह्या बाजूला हा डोंगर. खारेपटण किल्ल्यावर तुम्हाला इतिहासाच्या बऱ्याच पाऊलखुणा दिसतील. त्यातलाच एक भाग म्हणजे हा 16चा दगड बघू शकता. तिथूनच वरच्या रस्त्याने आलात की तुम्हाला इथे दिसेल अज्ञात वीरांची समाधी. जे वीर इथे धारातीर्थ पडले त्यांची समाधी इथे आहे असं बोललं जातं. आणि सध्या एक ट्रेंड चालला आहे तो म्हणजे गडकिल्ल्यांवर जाऊन दारू पिणे, नशा करणे आणि गडकिल्ल्यांची नासधूस करायची. वारंवार
लोकांना सांगून पण लोक सुधरत नाहीत. आपल्याच इतिहासाची आपण नासाडी करतो हे नक्कीच बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात घाण केलेली आहे. बघा, ही आमची तरुणाई, हे आमचे मावळे. आम्ही फक्त स्टेटस ठेवणार, गडकिल्ले सांभाळा. शिवजयंतीला आम्ही शिवाजी महाराजांबद्दल लिहिणार, मोर्चे काढणार, टिळे लावणार. शिवाजी महाराजांप्रमाणे किंवा त्यांच्या मावळ्यांप्रमाणे कानात बाळ्या घालणार. एवढंच आम्ही करू शकतो, बाकी आम्हाला काहीच जमणार नाही. सिगारेट ओढतो, किती मोठ्या प्रमाणात सिगारेट आहेत बघू शकता तुम्ही. बघा, बऱ्याच लोकांना वाटत असेल की हा काय सांगतोय. खारेपट्टण किल्ल्याची सुंदरता दाखवण्याऐवजी हा अशा गोष्टी ॲड करतोय ज्यामध्ये दारू पिलेल्या बॉटल्स आहेत, सिगारेट्स आहेत. पण नाही, हे जाणणं गरजेचं आहे. आपण स्थायिक लोक जर आपण आपल्या किल्ल्याची जर निगा राखू शकत नसलो तर बाहेरांकडून कसली अपेक्षा करायची. मग तुम्ही तसे स्टेटस ठेवू नका, तसं तुमचं वागणं दाखवू नका. तुम्हाला ट्रेंडिंग व्हायचं आहे, तुम्हाला मॉडर्न जमान्यातलं व्हायचं आहे तर तसे व्हा, पण एक डोक्यावर बुरखा घालून किंवा दुसरा चेहरा दाखवून शिवाजी महाराजांचे मावळे बनू नका, असं तरी मला वाटतं. किल्ले संवर्धन समिती खारेपट्टणने एक गोष्ट चांगली केली आहे, ती म्हणजे विरगळ जी असते ती इथे एकत्रित करून ठेवली आहे. आता विरगळ म्हणजे काय तर त्याची माहिती संपूर्ण दिलेली आहे ह्याच्यावर. विरगळ म्हणजे अशी शाळा जिच्यावर युद्धभूमीत लढताना आत्मबलिदान दिलेल्या वीरांची महती करून ठेवलेली असते. ही एक दैवी मूर्ती आहे आणि ही बाकीची जी आहेत ह्या विरगळ आहेत, बघू शकता. तर हा जो किल्ला आहे किंवा असेच बरेचसे किल्ले असतील, बरीचशी पर्यटन स्थळं असतील, समुद्रकिनारे असतील, माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या वेळेला पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी जातो, सहलींसाठी जातो, त्यावेळेला त्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे, देवस्थानं असतील, समुद्रकिनारे असतील, त्या स्थानांचं जे पावित्र्य आहे ते आपण राखलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही दिवशी 365 दिवस शिवजयंती साजरी करा, पण त्या शिवजयंती दिवशी आपल्या जवळच्या कुठल्या तरी एका किल्ल्याला भेट देऊन तिथली साफसफाई करून तिथे महाराजांच्या समोर डोळे मिटून 2 मिनटं महाराजांची आठवण काढून नतमस्तक होऊन तो जो शिवजयंतीचा उत्सव आहे त्यात सहभागी व्हा. जेणेकरून, कारण क्रिकेट मॅच हा वेगवेगळ्या मंडळांच्या होतच राहतील किंवा उत्सव वेगवेगळ्या देवळांच्या जत्रा ह्या होतच राहणार आहेत, पण ज्या जत्रा आज शिल्लक आहेत, आज जी देवळं शिल्लक आहेत, आज जो आपला सनातन धर्म शिल्लक आहे, तो धर्म ज्यांच्यामुळे शिल्लक आहे त्या शिवाजी महाराजांसाठी आपण 365 दिवसापैकी एक दिवस दिला पाहिजे, असं मला मनापासून कळकळीचं वाटतं. तसंच महाराष्ट्रातील सर्व तरुणांना किंवा ट्रेकर्सना किंवा ज्यांना इतिहास जाणून घ्यायची आवड असेल किंवा ज्यांना इतिहास प्रिय वाटतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ज्या काही खुणा आहेत त्या त्यांना बघायला चांगल्या किंवा अनुभवायला आवडतात, तर त्यांनी नक्की एकदा खारेपट्टण किल्ल्याला भेट द्या. तुमचं इथे नक्की स्वागत करण्यात येईल. थँक्यू.